दरम्यान मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सध्या सुरू असल्याची माहिती आहे। अनेक ठिकाणी त्यामुळे सखल भागात पाणी साचलेलं आहे। या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न केले जातात। मात्र अगदी पहाटेपासूनच या पावसाने जोर धरल्यामुळे वडाळा कुर्ला या रस्त्यावर पूर्णपणे पाणी साचलेलं आहे। अक्षरशः गुडघा एवढं पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातून वाट काढताना विद्यार्थ्यांची आणि एकूणच सगळ्यांचीच चांगलीच तारांबळ उडतीये। दुसरीकडे दादरमध्ये ट्रॅक सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय, त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे रेल्वेची। अनेक प्रवाशांचा यामुळे खोळंबा झालेला आहे। दादरमध्ये जाऊयात सुरुवातीला। आपले प्रतिनिधी मयुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। मयुरेश, काय सांगाल? दादरच्या रेल्वे स्टेशनमध्ये इथे ट्रॅकवर पाणी साचल्याचं दिसतंय, त्यामुळे वाहतूक सुद्धा उशिराने आहे। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मोहिनी, आपण जर बघितलं दादरचा जो रेल्वे रूळ आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 9, जी मुंबईहून कर्जत आणि कसाराकडे जाणारी लोकल, हा संपूर्ण ट्रॅक जर आपण बघितला, संपूर्ण रेल्वे रूळ हा पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे रेल्वे लोकल सेवावर देखील याचा फटका पडलेला आहे, कारण की सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला आहे, मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे लोकल सेवा देखील विस्कळीत झाली आहे। कारण की संपूर्ण जर रेल्वे रूळ आपण पाहिला तर संपूर्ण रेल्वे रूळ हा पाण्याखाली आहे। माझा कॅमेरामन आहे गणेश राठे, त्याला सांगेल की झूम करून तो आपण रेल्वे रूळ दाखवावा की पूर्ण जो रेल्वे रूळ आहे हा पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे जी लोकल आहे कर्जत आणि कसाराकडे जाणारे ती तब्बल 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहेत। तसंच 9 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जी लोकल येते ती लोकल ह्या पाण्यातून रेल्वे रुळावरून जाताना देखील धीम्या गतीने जी लोकल आहे ती धावत आहे। त्यामुळे संपूर्ण रेल्वे रूळ जर पाहिला तर हा पाण्याखाली, जर पावसाचा जोर तर असाच राहिला तर रेल्वे विस्कळीत होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। कारण की आपण जर बघितलं संपूर्ण दादर परिसरामध्ये आता हा रेल्वे रूळ आहे हा संपूर्ण पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे लोकल सेवेवर देखील याचा परिणाम पडला आहे। नक्कीच मयुरेश, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। दुसरीकडे रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे। वेस्टर्न एक्सप्रेस वेवरची वाहतूक मंदावलेली आहे। आमचे प्रतिनिधी हिरा ढाकणे यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात। हिरा, काय सांगाल? अजून सुद्धा वाहतूक मंदावलेली दिसते, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच मोहिनी, मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरलाय, परिणामी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल याच्यावरती वाहतूक कोंडी आहे। आता मी विलेपार्ले या परिसरामध्ये, विलेपार्लेवरून अंधेरीवरून मुंबईची जी जाणारी वाहतूक ती अगदी संथ गतीने वाहते। अनेक ठिकाणी ॲम्ब्युलन्ससुद्धा अडकल्यात। पोलीस प्रशासनाने त्या ॲम्ब्युलन्सला मार्ग मोकळा करून दिला आहे, तरीसुद्धा वाहतूक कोंडी ही काही सुटण्याचं नाव घेत नाही। पोलीस प्रशासन असेल किंवा महानगरपालिका असेल यासाठी प्रयत्न करत आहेत। ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची सुद्धा माहिती ही मिळते। सोबत खड्डेसुद्धा आहेत। महापालिका प्रशासन हे सुद्धा अलर्ट मोडवरती आहे आणि जे कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत। अंधेरी सबवे बंद झालेले आहेत, पण दुसरीकडे रेल्वे सेवेचा परिणाम झाला, त्यामुळे रेल्वे वाहतुकीचं प्रमाण वाढलं, त्यामुळे वाहतूक कोंडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मोहिनी, नक्कीच हिरा, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास आपण जाऊयात वडाळ्यामध्ये। वडाळा आणि कुर्ल्यात सुद्धा रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, काय सांगाल? या पाण्यातनं वाट काढताना विद्यार्थ्यांची चांगलीच कसरत होते, लोकांची कसरत होते, तुम्ही सुद्धा सध्या गुडघ्या एवढ्या पाण्यात उभा आहेत, काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच मोहिनी, आपण पाहिलं तर वडाळा या ठिकाणी अति जास्त प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। सुरुवातीच्या वेळेला हे पाणी आहे ते फक्त तळपायाला लागत होतं, परंतु आता पाणी आहे ते गुडघ्यापेक्षा जास्त वरती येत इतर नागरिकांच्या घरामध्ये देखील हे पाणी आता जाताना पाहायला मिळतंय। तर काही शाळा आजूबाजूला आहेत, याच शाळा त्या आता सोडण्यात आलेल्या आहेत। काही पालक आहेत ते या ठिकाणी संपूर्णपणे ज्या आपल्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी शाळेमध्ये आलेले होते, परंतु त्यांना देखील आता वाट काढणं तेवढंच अवघड होत चाललेलं आहे। कारण हे या पाण्यातून वाट काढणं आणि त्यामध्येच या ठिकाणी ओपन असलेले मॅनहोल, त्यामुळे पालकांना नक्की कुठल्या रस्त्याने कुठे जायचंय हे अजूनपर्यंत माहीत पडत नाहीये। परंतु या ठिकाणी आलेली महापालिकेची टीम देखील आता या ठिकाणाहून पुढे रवाना झालेली आहे। काही मॅनहोल्स आहेत ते या ठिकाणी ओपन करून देण्यात आलेले आहेत, परंतु जर आजूबाजूचे स्थानिक नागरिक जर आपण पाहिले तर ते रस्त्यावरती या ठिकाणी मदतीसाठी उतरलेले आहेत। काही लहान विद्यार्थिनी आहेत ते पाण्यातून पुढे जाण्यासाठी मोठे जे प्रयत्न आहेत ते करतायत। अत्यंत वेगवान या ठिकाणाहून गाड्या जात असतात, परंतु आता सध्या परिस्थिती पाहिली तर चारही रस्ते आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि संपूर्ण दयनीय परिस्थिती आहे ती या ठिकाणी झालेली आहे। कुठून आलेले आहात आणि काय परिस्थिती आहे? कितना पाणी आहे जमा? बहुत पानी जमा है।
कहाँ से आ रहे हो? उड़ाने से। नक्कीच आपण पाहिलं तर अत्यंत जास्त प्रमाणात पाणी आहे ते या ठिकाणी जमा झालेलं आहे. काही पालक आहेत ते आपल्या मुलांना शाळेतून घरी घेऊन जात आहेत. कहाँ से आए हो? कितना पाणी भरा है? हे मागच्या साईडनं आलोय, पाणी तर लय जास्त भरलेलं आहे. म्हणजे एवढं पाणी भरलंय काय माणूस इकडनं तिकडे जाऊ शकत नाही आणि लोक बाहेर निघून आहे ते चांगलं आहे एवढं पावसाळ्यात. शाळा सोडण्यात आलेला आहे का? तुम्ही देखील तुमच्या मुलींना घेण्यासाठी आलेला आहे? नाही, मी शाळा सोडली ना, ते लोकांनी मेसेज टाकलंय का तुम्ही आपल्या आपल्या पोरांना घेऊन जावा असं आहे. शाळेच्या इकडे काय परिस्थिती आहे? पाणी तसंच भरलेलं आहे का? रस्त्यावरून साईडला तेवढं भरलेलं नाही, या साईडला स्लोप आहे ना त्यामुळे जास्त भरलं या साईडला. हा, काय सांगाल? अजून रस्त्यावरती देखील गाड्या देखील बंद पडल्यात. ही काय BMCचे कामं व्हायला पाहिजे ना बरोबर. BMCचे कामं बरोबर झाली तर एवढं काय त्रास होणारच नाही ना. 3.5-4 वर्ष झाली नगरसेवक आहे नाही, ते कसं चाललंय त्यांनाच माहिती आहे. हे संपूर्णपणे जे पाणी जमा झालेलं आहे त्याचं खापर कुठेतरी पालकवर्गाकडून BMC वरती फोडण्यात येत आहे, कारण नक्कीच. या ठिकाणाहून पाण्याचा निचरा होत नाहीये. नक्कीच निखिल, तुमच्याकडे येणार आहोत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी. आता तुर्तास जाऊयात दादरमध्ये ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे. आपले प्रतिनिधी मयुरेश आपल्या सोबत आहेत. मयुरेश, काय सांगाल? अजून सुद्धा हे पाणी तसंच आहे? काय सध्याची लोकलची परिस्थिती आहे? मोहिनी, सध्या दादरमध्ये जो रेल्वे रूळ आहे हा संपूर्ण रेल्वे रूळ पाण्याखाली गेलेला आहे. ही जी लोकल आहे ही कल्याणकडे स्लो ट्रॅकवरून जात आहे, मात्र दोन्ही मार्गावर आता रेल्वे रुळावर पाणी साचले, त्यामुळे जी लोकल सेवा आहे ती देखील आता तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवासींना चांगलाच फटका पडलेला आहे, कारण की सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे आणि मुसळधार पावसाचा फटका आहे लोकलवर देखील पडला. संपूर्ण रेल्वे रूळ जर बघितला आपण, दोन्ही साईडचे धीम्या आणि फास्ट ट्रॅक जर बघितला, संपूर्ण रेल्वे रूळ हे पाण्याखाली गेलेले आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रशासनाकडून आता पाण्याचा निचरा काढण्याचे आता युद्ध पातळीवर या ठिकाणी तयार झालेलं आहे, कारण की जे रेल्वे प्रशासन आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालं आणि आता पाण्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत. मात्र आपण दोन्ही रूळ जर बघितले, ह्या साईडचा जर डाव्या साईडचा जर रेल्वे रूळ पाहिला तर हा फास्ट ट्रॅक आहे, तो मुंबईहून कल्याण असेल, कर्जत असेल किंवा खोपोलीकडे जाणारा मार्ग आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे. तसंच कर्जत आणि कसाराहून मुंबईकडे जाणारी जी लोकल आहे तो देखील रूट संपूर्ण पाण्याखाली गेलाय. आपण जर चारही साईडची जर दृश्य पाहिली तर संपूर्ण रेल्वे रूळ आहे हे पाण्याखाली गेले, त्यामुळे रेल्वे सेवा देखील याचा परिणाम पडलाय, कारण तब्बल अर्धा तास लोकल सेवा ही उशिराने धावत आहेत. तसंच रेल्वे प्रशासनाकडून देखील सांगण्यात येत आहेत की नागरिकांनी काळजी घ्यावी, कारण की रेल्वे सेवा ही उशिराने धावत आहे, हे देखील आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केलं जात आहे. मात्र सध्या जर दृश्य पाहिली तर संपूर्ण रेल्वे रुळावर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे आपल्याला. नक्कीच मयुरेश, या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास आपण ही दृश्य पाहतोय दुसऱ्या या विंडोतली. कुर्ला परिसरामध्ये, कुर्ला ईस्ट परिसरात संपूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे आणि विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यासाठी पालक इथे या रस्त्यातनंच, या पाण्यातनंच वाट काढताना पाहायला मिळतात. मात्र अनेकांची वाहनं या ठिकाणी बंद पडलेली आहेत. ही 3 दृश्य आपण 3 ठिकाणची पाहतोय. वडाळामध्ये रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, दुसरीकडे कुर्ला या भागात सुद्धा अनेक परिसरांमध्ये सखल भागात पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांची वाहनं या पाण्यात बंद पडत आहेत. त्यामुळे वाहन या ठिकाणी खेचत न्यावं लागतंय. दुसरीकडे अंधेरी सबवे सुद्धा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळे गेल्या 2 तासांपासून अंधेरी सबवे बंद आहे आणि एकूणच